नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आपल्याला एक खूप चांगली गोष्ट ऐकायला मिळेल बरं का. जगावं तर चंदनाच्या झाडासारखं सावली देऊन आणि मरावं तर चंदनाच्या झाडासारखं सुगंध देऊन. म्हणजे चंदनाचं झाड ज्यावेळी जिवंत असतं त्यावेळी ते आपल्याला सावली देतं आणि ज्यावेळी त्याला कापलं जातं त्यावेळी ते आपल्याला सुगंध देतं. आपल्या आयुष्यातील थोरा मोठ्यांचं काम पण आपल्या आयुष्यावरती अशाच प्रकारचं आहे की ते ज्यावेळी आपल्याबरोबर असतात त्यावेळी ते आपल्यासाठी खूप काही करतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी मिळतात. आणि ते सोडून जातात तर ते असताना त्यांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवले त्यामुळे आपल्याला पुढे कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी त्यांनी करून ठेवलेल्या गोष्टींचा फायदाच होत असतो. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आज ऐकायला मिळाली की आपण जगताना आयुष्यामध्ये पण कसं जगायला पाहिजे, तर ह्या चंदनाच्या झाडासारखं जगायला पाहिजे की असताना आपण काही ना काहीतरी चांगलं लोकांनाच दिलं पाहिजे. आणि आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या गुणांमुळं किंवा आपल्या कामांमुळं लोकांना काही ना काहीतरी चांगलंच मिळालं पाहिजे. मला वैयक्तिकरित्या हे वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंटमध्ये लिहून नक्कीच कळवा. आणि ही ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. वेळात वेळ काढून ही गोष्ट ऐकल्याबद्दल मंडळ आपलं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.